बेघर लोकांना कायमस्वरूपी निवारा मिळावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून पंढरपूर नगरपालिकेच्या जागेत सुमारे 4000 घरांचा प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे। परंतु मागील 3 वर्षापासून या प्रकल्पाचं काम बंद आहे। घरासाठी पैसे भरूनही वेळेवर घर मिळत नसल्यानं लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान या प्रकल्प उभारणीच्या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होतीये। प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळेल या आशेनं शहरातील अनेक गोरगरीब लाभार्थ्यांनी या योजनेत लाखो रुपये गुंतवलेत। ही योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। दरम्यान मागील 3 वर्षापासून या गृह प्रकल्पाचं काम रेंगाळलंय। 3 वर्षांनंतरही घर मिळत नसल्यानं या प्रकल्पाविषयी साशंकता निर्माण झाली आहे। मात्र पंढरपूर शहरातील बहुचर्चित असणाऱ्या या प्रश्नाकडे भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत का, अशा चर्चा दबक्या आवाजात पंढरपूर शहरातून सुरू झाल्यात। कारण अवताडे हे परिचारकांच्या साथीनं व आशीर्वादानं आमदार झाले असून पंढरपूर नगरपालिकेच्या अनेक प्रश्नांकडे ते कानाडोळा करत असतात। त्यामुळे अवताडे हे देखील परिचारकांच्या दावणीला बांधल्याची चर्चा पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तसेच मागील 2 वर्षापासून पंतप्रधान आवास योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे हे सातत्यानं पाठपुरावा करत आहेत। मागील वेळी देखील त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मंत्री विखे पाटील यांना मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून निवेदन देऊन पंतप्रधान आवास योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती। तसेच आता जोपर्यंत पंतप्रधान आवास योजनेचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मनसे नेते दिलीप धोत्रे हे शांत बसणार नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। तर पाहूया काय म्हणाले ते। पंढरपूर शहरातील बहुचर्चित असणारा पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प हा अजून देखील बंद पडलेला आहे, बंद अवस्थेत आहे त्याचं कामकाज। नव्या वर्षात तरी त्याची उभारणा होईल अशी वाटली होती, पण तरी देखील ग्रहण आहे। तुम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता त्या गोष्टीसाठी, काय सांगू शकाल? निश्चितपणे या ठिकाणी अनेक गरीब लोकांनी त्या ठिकाणी बँकांची कर्ज काढून, घरातलं सोनं नाणं मोडून, खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून, स्वतःची घरं विकून स्वस्त पैशामध्ये नगरपालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळते म्हणून त्या ठिकाणी शेकडो लोकांनी पैसे भरले होते। वास्तविक ते घर त्यांना 2 वर्षापूर्वीच मिळायला पाहिजे होतं, परंतु नगरपालिकेचा गलथान कारभार आणि इतर काही लोकांचे त्यात असणारे इंटरेस्ट, त्यामुळे ती प्रधानमंत्री आवास योजना रखडली आणि ठेकेदार काम सोडून निघून गेला। मग आता ठेकेदार नक्की काम सोडून का निघून गेला, त्याच्यावर कोणाचा दबाव होतो का ठेकेदारांनी पैसे नगरपालिकेकडे घेतल्याने पसार झाला, मग नगरपालिकेने त्याच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, या सगळ्या गोष्टी आहेत। हे काही का असताना मला याच्यात राजकारण करायचं नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं काम तत्परतेने त्या ठिकाणी पूर्ण करून गोरगरीब लोकांना घरं मिळणं गरजेचे आहेत। त्यासाठी मी गेली अनेक वर्ष झालं प्रयत्न करतोय। या ठिकाणी या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना असतील, पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील त्यावेळेचे, या सगळ्यांना भेटून वारंवार पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्यांना घरं मिळण्यासाठी प्रयत्न केले होते। परंतु निश्चितपणे नगरपालिकेला काय अडचण आहे हे मला आत्तापर्यंत कळलं नाही। आणि नगरपालिका आत्ता सांगते की बाबा ठेकेदार निघून गेला, तर ठेकेदार का निघून गेला याची पण चौकशी करणं गरजेचं आहे। बापू, नगरपालिकेत वारंवार असं बोललं जातं की हे प्रकरण आता कोर्टात चालू आहे आणि लवकरच मार्गी लावलं जाईल, काय वाटतं? नाही, मला याच्यात असं वाटतं की नगरपालिका, ठेकेदार आणि ह्याच्यामध्ये ज्यांचा कोणाचा इंटरेस्ट आहे ती लोक, या सगळ्या लोकांची मिली बघत आहे आणि त्यामुळं मग तू कर रडल्यासारखं, मी करतो मारल्यासारखं असं ठेकेदार आणि नगरपालिका करते असं मला वाटतंय। कारण या ठिकाणी शेकडो कुटुंबांनी त्या ठिकाणी व्याजाने पैसे काढून त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत। आम्हाला कोण ठेकेदार माहीत नाही, आम्हाला नगरपालिका माहीत आहे, कारण आम्ही नगरपालिकेकडे पैसे भरलेले आहेत आम्हाला घर मिळावं म्हणून। त्यामुळे नगरपालिकेनं आम्हाला घर देणं बंधनकारक आहे। ठेकेदार येतोय का जातोय हा नगरपालिकेचा विषय आहे। नगरपालिकेनं आमच्याकडनं पैसे भरून घेतलेत गोरगरीब लोकांकडनं, तर नगरपालिकेने आम्हाला घर देणं बंधनकारक आहे। पंतप्रधान आवास योजना ही पंतप्रधान मोदींची ड्रीम प्रोजेक्ट होता। निश्चितपणे या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सरळ फसवणूक झालेली आहे। त्यांच्या तत्वांना पंढरपूर नगरपालिकेने या ठिकाणी तिलांजली दिलेली आहे। एका बाजूला या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की या देशामध्ये एकही माणूस बेघर राहणार नाही, प्रत्येक गोरगरिबाला घरं मिळेल, आणि त्या पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे
त्या स्वप्नाला हरताळ फासण्याचं काम पंढरपूरच्या नगरपालिकेने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं ह्या नगरपालिकेवर देखील कारवाई होणं गरजेचं आहे. मग मागच्या वेळी ज्या पद्धतीने तुम्ही आंदोलन छेडलं होतं त्या पद्धतीने काही वेगळी भूमिका घेणार आहात? नाही, निश्चितपणे या ठिकाणी मी वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत, वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केलेला आहे, परंतु नक्की घोडं कुठं लंगडं होतं आहे त्याच आत्तापर्यंत मला कळलेलं नाही. सोलापुरातल्या लोकांना घरे मिळाली, अद्याप अजून पंढरपूरच्या लोकांना घर कधी मिळणार? तर मिळणार नाही. हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्ही नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला विचारणं गरजेचं आहे. इथं येणाऱ्या तेच मी पाठपुरावा करतो घरं मिळावी म्हणून. आधी कधी मिळणार तर ते द्यायचं काम नगरपालिकेचं आहे. नगरपालिकेने जे डॉक्युमेंट्स मागितले होते ते सगळी कागदपत्राची पूर्तता केली आहे. नगरपालिकेने जे लाभार्थ्यांना पैसे भरा म्हणून सांगितले होते ते लाभार्थ्याने 100% पैसे त्या ठिकाणी भरलेले आहेत. नगरपालिकेकडे सगळे पैसे भरलेले असताना देखील नगरपालिका घरं का देत नाही या विषयावर पत्रकारांनी देखील त्या ठिकाणी आवाज उठवणं गरजेचं आहे. बापू मनसे नेते म्हणून तुम्ही वारंवार पंतप्रधान आवास योजनेविषयी म्हणजे आवाज उठवत आहात, मात्र विद्यमान आमदार समाधान आवताडे हे मात्र मूग गिळून शांत बसलेत. त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे असं तुम्हाला वाटतंय? ह्याच्यामध्ये कसं आहे की गोरगरीब सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी घरं मिळणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये कोणाचा इंटरेस्ट आहे, कुणी काय करावं, कुणी काय नाही करावं ह्याच्यात मी पडणार नाही. पण ह्याच्यामध्ये निश्चितपणे पंढरपुरातील जनतेला माहीत आहे की दिलीप धोत्रेंनी यासाठी प्रयत्न केले होते आणि मी प्रचंड प्रयत्न केले. मग दिलीप धोत्रेंनी प्रयत्न केले असताना इतर पक्षीयाने देखील त्या ठिकाणी सहभागी होऊन इथल्या गोरगरीब लोकांना घरं मिळणं गरजेचं आहे, कारण हा राजकारणाचा मुद्दा नाही, हा सर्वसामान्यांनी गोरगरीब जनतेचा. कोणत्याही प्रकारचा आवाज काय कसं आहे की कोण बुक गिळून शांत आहेत किंवा कोण बुक गिळून काय त्यात मला जायचंच नाही. आता ते जनतेने ठरवावं. ह्याच्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे की बाबा जनतेला गोरगरीब सर्वसामान्य लोकांना घरं मिळाली पाहिजे. पुन्हा एकदा घरकुलाच्या प्रश्नावर निश्चितपणे मी परवा 2-4 दिवसापूर्वी देखील मुंबईला गेलो होतो, त्या ठिकाणी मंत्रालयात गेलो आहे, त्या ठिकाणी सचिवांना भेटलेलो आहे, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे, सातत्यानं मुख्याधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो. लवकरात लवकर या गोरगरीब लोकांना घरं मिळावीत हीच माझी अपेक्षा आहे.